नमस्कार नागरिकांनो, आज मी तुम्हाला फार महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी देणार आहे। बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे। बघा, याकरता आपल्याला काय करायचं आहे, महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 1,500 रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली होती। या पद्धतीची ही न्यूज पेपरला आलेली आहे, जी मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो। या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यावधी महिलांना अर्ज भरले आहेत। आतापर्यंत 2 लाखाहून अधिक महिलांनी या योजनेचा सन्मान निधी मिळालेला आहे। आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी केले जाणार आहे। तर बघा, 29 सप्टेंबर ही डेट आलेली आहे। ज्यांना पैसे आलेले नाही आहेत त्यांच्या खात्यामध्ये 29 सप्टेंबरला हे पैसे येणार आहेत। महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। म्हणजेच येत्या 29 सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होतील। म्हणजे ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांना 1500 रुपये येईल आणि ज्यांना आजपर्यंत आलेले नाही आहे त्यांना 4500 रुपये येतील। दरम्यान ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज अद्याप भरलेला नाही त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात। म्हणजे अजूनही वेबसाईट याची चालू आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता भरता येईल का? तर राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। त्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती। मात्र विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांमधील घोळामुळे ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती। परंतु 31 ऑगस्टपर्यंत देखील अनेक महिलांना अर्ज भरता आले नाहीत, त्यामुळे ही मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही या योजनेचा पात्र असाल तर अजूनही अर्ज करू शकता। या योजनेसाठी जॉईंट अकाउंट चालेल का, असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्यासाठी सुद्धा उत्तर दिलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्यांच्या सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतःकरता करावा, त्यामुळे या योजनेसाठी वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आला आहे। त्यामुळे या योजनेसाठी जॉईंट अकाउंट धारक महिला पात्र ठरणार नाहीत। त्यामुळे तुमचं स्वतंत्र बँक खातं नसेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही बँकेत जाऊन नवीन खातं उघडू शकता। आता अर्ज केला तर एकत्रित 3 हप्ते मिळणार की एकच हप्ता, असा जर तुमचा प्रश्न असेल तर बघा, त्याचं सुद्धा आन्सर दिलेला आहे। ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट अशा 2 महिन्याचे पैसे मिळाले होते। त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना 3 महिन्याचे पैसे एकत्रितपणे मिळू शकतात। मात्र सरकारने तशी अधिकृत घोषणा केलेली नाही। तर बघा, या पद्धतीची ही पेपरला आलेली जी न्यूज आहे, 24 सप्टेंबरला आलेली न्यूज आहे, मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली। परंतु 29 सप्टेंबर ही जी तारीख आहे ही फिक्स आहे। या दिवशी ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे, तर तुम्ही बरोबर त्या दिवशी तुम्हाला मेसेज येतो का याची आपण आतुरतेने वाट बघावी। तसंच अशा माहिती करता आपल्या या चॅनलला तुम्ही आता लगेच सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना सुद्धा शेअर करा। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीणबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे आणि त्याची वेबसाईटसुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे। परंतु आता मी पुन्हा या व्हिडिओमध्ये त्याची वेबसाईट तुम्हाला सांगून देतो। बघा, इथे वर टॉपला वेबसाईट दिलेली आहे ladkibahin.maharashtragovernment.in। या साईटवर जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ह आहे की नाही हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे।